नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत। मनसेसाठी राष्ट्रवादीने कल्याणची जागा सोडल्याची माहिती। कुपवाड एमआयडीसी मध्ये प्लास्टिक कारखान्याला आग, कोट्यावधींचं प्लास्टिकचे बारदान जळून खाक। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। सांगलीच्या महापौर संगीता खोत लोकसभेसाठी इच्छुक, पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार। महापौर संगीता खोत, गोपीचंद पडळकरांचाही पाठिंबा। सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते लोकार्पण। 520 कोटींचा खर्च। लहान होतो ते आई वडिलांचं बोट धरून गावाला जसाठी मालवणला यायचं असेल तर त्याचा बहुतांश एकमेव पर्याय म्हणजे बोटीने यायचं। नंतर हळूहळू एसटी आली, एसटीने यायची सोय झाली। तेव्हा कधी कोणाला खरे वाटलं नसतं की आपल्याला आपल्या गावी येण्यासाठी हवाई सेवा देखील कधीतरी उपस्थित होऊ शकेल। परंतु आज खरोखरच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या या कोकणात एक विमानतळाचा आज सुरुवात होते। केवळ विमानतळ नाही, तेवढा सुंदर विमानतळ आज इकडे तयार झालंय आणि लवकरच इकडे नियमितपणे विमान सेवा देखील लवकरच सुरू केली जाईल। कॉपीमुक्त अभियानाला हरताळ। लातूरसह बीडमध्ये 10वी इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल। पोलीस बंदोबस्त असताना देखील कॉपी बहादरांचा सुळसुळाट। स्वतंत्र आरक्षण न मिळाल्याने सरकारचा निषेध व्यक्त करत मातंग समाजातील तरुणांनी घेतली जलसमाधी। मुख्यमंत्र्यांच्या नावाने व्हिडिओ संदेश। बीडमधील धक्कादायक प्रकार। जय लवजी, वंदे मातरम। मी संजय ताकतोडे। फडणवीस सरकार आपणास विनंतीपूर्वक विचारणा करतो की मातंग समाज कित्येक वर्षापासून स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहे। स्वतंत्र आरक्षण म्हणजे आमच्या मातंग समाजाला जे काही मातंग समाजाला एससीमध्ये जे 13% आरक्षण आहे एससीला, त्या 13%मधून मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या। त्याची मागणीसाठी कित्येक वर्ष झालं मातंग समाज मोर्चे काढतो। त्याच्या पुढे जाऊन मातंग समाजाने फडणवीस सरकार तुमच्या पायामध्ये अकोल्यामध्ये लोटांगण घेतलं। त्या लोटांगणामध्ये लहान थोर वृद्ध सगळेच होते। काही कांचे तर शरीराचे सालटे निघले। एवढा असून सुद्धा मातंग समाजाची दखल का घेतली जात नाही? माझ्या पत्नीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेचाच प्रचार करणार। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील। उद्या काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करणार नाही, कारण तिचा तो स्वभाव नाही। परंतु समजा माझ्या बायकोनी जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा मी एकत्र घेऊ, नवरा बायको असल्यामुळे। पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही। मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याच्या आणि त्यामुळे बायकोच्या प्रचाराला जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभी राहिली तर मी जाणार नाही। तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो। दोस्ती असते ती एका स्टेज पर्यंत असते। दोस्ती खातर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेत द्या। आम्ही संजय दादांना समजवतो भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे। खूप गोष्टी अशा आहेत की त्यात संजय दादांना आपल्याला तेवढं तोला म्हणून काही देता येईल। तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असतात तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय महाडिक जास्त असल्यामुळे आधी जोराने काम केलं असतं। पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहे संजय दादा महाडिक, आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला, युती धर्म महत्वाचा। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय दादांच्या मागे उभा राहणार आहे।
सांगलीच्या आयर्विन पुलाला भगदाड, पादचाऱ्यांना धोकादायक ठरत आहे पुलावरील भगदाड. मच्छांचा दरवाजाही गायब, महापौरांनी केली पाहणी. सुपारी घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आणि विराट कोहलीचं नागपूर वनडेत 40वे शतक साजरं, सचिनचा विक्रम 9 शतकं दूर. इंडियाचं कांगारूंना 251 धावांचं आव्हान. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.